अनेर डॅम परिसरात 54 लाखांचा गांजा नष्ट। ठाणेर पोलिसांची मोठी कारवाई। धुळे जिल्ह्यातील ठाणेर पोलिसांनी अनेर डॅम परिसरात मोठी कारवाई केली आहे। गुप्त माहितीच्या आधारे सुमारे 3 एकर वनजमिनीत केलेली गांजाची अवैध लागवड उद्ध्वस्त करण्यात आली। यावेळी 2718 किलो वजनाचा अंदाजे 54,36,000 रुपये किमतीचा गांजा जप्त करून नष्ट करण्यात आलाय। लागवड करणारा आरोपी महेंद्र दलापावरा राहणार बिस्टन मध्य प्रदेश फरार आहे। ठाणेर पोलिसांनी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचे मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। मी केपीआय शत्रुघ्न पाटील, ठाणे पोलीस स्टेशन। आम्हाला दिनांक 5/10/2025 रोजी गोपनीय माहिती मिळाली होती की अनेर डॅम परिसरात अवैध गांजा वनस्पतीची शेती लागवड केलेली आहे। त्या ठिकाणी कारवाई करण्याकामी आम्ही राजपत्रित अधिकारी पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे, शिपूर तालुका पोलीस स्टेशन, तसेच 2 सरकारी पंच, वजन काटाधारक, त्यानंतर फोटोग्राफर आणि सेलिंग लेबलिंगचे सर्व साहित्य घेऊन आम्ही सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह, अधिकारी स्टाफसह आम्ही त्या ठिकाणी गेलो। त्या ठिकाणी बातमीदारांनी सदर ठिकाण दाखवले। त्या ठिकाणी आम्ही 2 पंचांसमक्ष छापा कारवाई केली। त्या ठिकाणी कारवाई केली। सदर ठिकाणी आम्ही फॉरेन्सिक टीम देखील पाचारण केलेली होती। त्यानंतर आम्ही जेव्हा माहिती काढली की सदर जमीन ही साधारण 3 एकर होती आणि अंदाजे 3 एकर होती। सदर जमीन ही वन जमीन असून सदर जमीन कसणारा माहिती काढली असा महेंद्र दलापावरा राहणार बिस्टन, खरगोन, MP, मूळ राहणार अनेर डॅम इथे राहत होतो। सदर ठिकाणी आम्ही छापा कारवाई केली 2 पंचांसमक्ष। तर आम्ही त्या ठिकाणी साधारण 2718 किलोग्रॅम गांजा वनस्पती जप्त केलेली आहे आणि सदर ठिकाणी आम्ही वजन काटा, सिलिंग लॅबलिंग करून सदर गांजा वनस्पती पंचनामा करून पोलीस आणले। त्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल धनराज मालचे यांनी दिलेल्या तक्रारीवरून महेंद्र दलापावरा याच्याविरुद्ध ठाणे पोलीस स्टेशन येथे एनडीपीएस कायद्यान्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांत धिवरे सर, तसेच अप्पर पोलीस अधीक्षक श्री धिवरे सर, तसेच DYSP शिपूर विभाग श्री गोसावी सर आणि यांच्या मार्गदर्शनाने केलेले आहे। सदरचा पुण्याचा तपास हे PSI हर्षद पाटील पुढे तपास करीत आहे।